बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे शिकाऱ्याचा दयाळूपणा. घनदाट जंगलाच्या पायथ्याशी रतलापूर नावाचं एक चिमुकलं खेडेगाव होतं. चहूबाजूंनी जंगल असल्याने त्या गावातील लोकांचं जीवन त्या घनदाट जंगलावरच अवलंबून होतं. जंगलातील वनौषधी विकून लोक उदरनिर्वाह करीत असत. पर्यावरणाचा समतोल राखणं गावकऱ्यांचं ब्रीद होतं. रतलापूर गावातील प्रत्येक नागरिक जंगल संपत्ती जपण्याचे कार्य करीत होता. जंगल हेच आपले दैवत आहे. जंगलतोड करायची नाही आणि जंगलाचा उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढाच वापर करायचा असा त्यांचा दंडक होता. त्यामुळे जंगलातील प्राणी मुक्तपणे विहार करीत असत. रतलापूर गावातील लोकांना त्या प्राण्यांचा कोणताही धोका व त्रास नव्हता. जणू काही प्राणी व लोक एकमेकांवर बंधुप्रेमच करीत होते. रतलापूर गावातील एक तरुण गणू पाटील रतलापूरपासून खूपच दूर असणाऱ्या आपल्या मामाच्या गावी शाळा शिकण्यासाठी गेला होता. गणूच्या मामाच्या गावाजवळ मोठं घनदाट जंगल होतं, परंतु गावातील लोक बेसुमार जंगलतोड करीत होते, तसेच प्राण्यांची शिकार पण करत होते. गणूचा मामा दयाजी पाटील यांना लहानपणापासूनच शिकारीचा नाद होता. जंगलात जाऊन शिकार करणे हा आपल्या घराण्याचा छंद त्यांनी जोपासला होता. एके दिवशी रात्रीच्या वेळी दयाजी पाटील शिकारीसाठी सारी तयारी करून आपल्या साथीदारांना बोलवण्यास गेले. त्यांचा साथीदार धोंडू आजारी होता, त्यामुळे त्याने शिकारीस येण्यास नकार दिला. दयाजी विचार करीत घरी आले, कारण साथीदाराशिवाय ते शिकारीला जाऊ शकत नव्हते. पण शिकार केल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हती. गणू अभ्यास करीत बसला होता. विचारात मग्न असणाऱ्या मामाला गणूनं विचारलं की, मामा, तुम्ही अजून शिकारीस का गेला नाहीत? शिकारीची वेळ टळली तर तुम्हाला रिकाम्या हाताने परत यावं लागेल. दयाजीरावांनी गणूला सांगितलं की जोडीदार असल्याशिवाय शिकारीला जाऊ शकत नाही. गणू पट्टदिशी मामाला म्हणाला की, चला, मी तुम्हाला शिकार करण्यास मदत करतो. तुम्ही मला फक्त सूचना सांगा. तुमचा छंद मलाही जोपासता येईल. गणू नेहमी दयाजीरावांच्या शिकारीच्या कथा तल्लीन होऊन ऐकत असे. मामाचा शिकारीचा जोडीदार धोंडू प्रत्येक शिकारीनंतर दयाजीरावांनी शिकार कशी केली ते गणूला चटकदार भाषेत सांगत असे. त्यामुळे शिकारीची माहिती गणूच्या डोक्यात पक्की बसली होती. गणू तगडा मुलगा होता. दररोज व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करीत असे. गणू हुरहुन्नरी तसेच चलाखही होता. त्यामुळे मामाने गणूला शिकारीसाठी बरोबर नेण्यास होकार दिला. गणूला अतिशय आनंद झाला. दयाजीरावांनी गणूला उपदेश केला की, शिकारीचे नियम शिकारीला गेल्यावर कळत नाहीत. आज जर तू मला शिकार करण्यास साथ दिलीस तर तरबेज शिकारी म्हणून माझा वसा पुढे चालवशील. मामाच्या उपदेशानं गणूला शिकार करण्याचा चेव चढला. मामाने आपली बंदूक जोडीदार गणूच्या खांद्यावर अडकवली. दयाजीरावांनी हातात बॅटरी घेऊन जंगलाचा रस्ता धरला. ती रात्र अमावास्येची होती. सर्वत्र काळाकुट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर चालू होती. घनदाट जंगलातील पायवाटेनं दयाजीराव बॅटरीच्या झोतात झपझप पावले टाकत चालत होता. त्याच्या पावलावर पाऊल टाकीत गणू जणू काही एखाद्या तरबेज शिकाऱ्यासारखा बंदुकीचा झोक सांभाळत चालला होता. दयाजीराव चालता चालता गणूला म्हणाले, काही वेळा जीव धोक्यात आणून शिकार करावी लागेल. शिकारीचे अनुभव हे प्रत्यक्ष शिकारीला गेल्यावरच कळतात. हिंस्र सावजावरील बंदुकीचा धरलेला नेम जर चुकला तर सावज आपल्यावर चाल करून येऊ शकते. शिकारीच्या नादानं अनेक तरबेज शिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गणूच्या कानी हे शब्द पडताच त्याच्या काळजाचे पाणी पाणी झालं. त्याचं संपूर्ण अंग घामानं चिंब भिजलं होतं. त्याच्या मनात विचार आला की, आईवडिलांचा मी एकुलता एक मुलगा. माझ्यावर अशी वेळ आली तर माझ्या आईवडिलांचा सांभाळ कोण करणार? शिकारीबाबतच्या विचारांचं थैमान गणूच्या डोक्यात चालूच होतं. इतक्यात दयाजीराव चालता चालता एकदम थांबले. घनदाट जंगलात अमावास्येच्या रात्री विविध प्राण्यांचे वेगवेगळे आवाज जंगलातून जाताना गणूच्या कानावर पडले. गणूला मामाचा साथीदार धोंडूची आठवण झाली.
धोंडू शिकारीचं वर्णन करताना प्राण्यांचे आवाज हुबेहूब काढायचा. धोंडूचे सर्व शिकारीचे अनुभव गणूच्या डोळ्यासमोर उभे राहू लागले. पुन्हा प्राण्यांचे आवाज कानी पडताच गणूसारखा तगडा जवान भयभीत झाला. दयाजीराव गणूला हळू आवाजात म्हणाले की आता आपल्याला शिकारीसाठी सज्ज झालं पाहिजे. ती बंदूक माझ्याकडे दे. ही बॅटरी तुझ्या हातात घे. मला समोरच्या झुडपातून आवाज येत आहे. पायाचा आवाज न करता सावजाच्या दिशेनं जायचं आहे. मी फक्त इशारा देईन त्याप्रमाणे तू हालचाल कर हं. तोंडातून एकही शब्द बाहेर पडता कामा नये, नाहीतर सावध होऊन जंगलात पळ काढेल. दयाजीराव बंदूक खांद्यावर लावून शिकारीसाठी सज्ज झाले. बॅटरीचा झोत झुडपावर मारण्यास गणूला खुणावलं. गणूनं बॅटरीचा झोत झुडपावर मारला. ससा सावध होऊन पळायच्या आत दयाजीरावांनी बंदुकीचा चाफ ओढला. बंदुकीतून सुटलेली गोळी थेट सशाच्या पायाला चाटून गेली. कसाबसा ससा बचावला. तो जंगलात पळून गेला. शिकार न झाल्याने दयाजीराव व पांडू रिकाम्या हाती घरी परतले. दयाजीरावांना या गोष्टीचे फारच वाईट वाटले. आजवर या हाताने अनेक शिकारी केल्या, परंतु आजच्या घटनेने त्यांना निराश होण्याची वेळ आली. म्हणून आजपासून कधीही शिकार न करण्याच्या इराद्याने त्यांनी बंदूक टाकून दिली. पुढे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गणू आपल्या रतलापूर गावात आला. त्याने शिकारीचा छंद जोपासायचा निश्चय केला. त्याचा बालपणीचा मित्र धनाजी याची साथ त्याला मिळाली. आई वडिलांनी त्याचं लग्न केलं. लग्नानंतर शिकारीचा नाद सुटेल अशी आईची समजूत होती. परंतु धनाजीच्या साथीनं तो दररोज शिकारीला जाऊ लागला. एके दिवशी गणू शिकारीला जायची तयारी करत होता. त्यानं धनाजीला निरोप पाठवला. तो गणूच्या घरी आला व गणूला म्हणाला, गणू आटप लवकर, साऱ्या तयारीनिशी आज आलोय बघ. झक्कासपैकी शिकार करूया, चल लवकर. हे शब्द गणूच्या आईच्या कानावर पडतात ती चटकन बाहेर आली आणि म्हणाली, गणू आजपासून शिकार बंद कर. मुक्या प्राण्यांची शिकार करू नगस. माणसांसारखं जगू दे की त्यांना. अरे त्यांना जर बोलता आलं असतं तर लाख शिव्या दिल्या असत्या बघ दोघांसनी. धनाजी, मुकाट्यानं जा बाबा तुझ्या पोराबाळात. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या शिकारीमुळं अनेक प्राण्यांची पिल्ली आईबापाविना पोरकी झाल्यात. कुणाच्या आधारानं जगायचं त्या पिल्लांनी? धनाजी, तुझ्या 2 पोरांवर अशीच वेळ आली तर काय हाल होतील तुझ्या पोरांचं? विचार कर तुझ्या मनात जरासा. गणूच्या आईचे हे उद्गार ऐकून धनाजी मुकाट्यानं घरी परतला. गणूला बऱ्याच वर्षांनी मुलगी झाली. परीसारखी दिसणारी मुलगी पाहून त्याला अतिशय आनंद झाला. गणूने आपल्या मुलीचं नाव रुपाली असं ठेवलं. पण त्या दिवशी त्याला चैन पडेना. आज आपण शेवटची शिकार करायची असा मनाचा निश्चय केला. त्याने ताबडतोब धनाजीला बोलवून घेतलं. आईला न सांगताच गणू आज शिकारीला निघाला होता. दोघेही जंगलात गेले. सारे जंगल दोघांनी ढवळून काढले, पण त्यांना एकही प्राणी दिसला नाही. जणू काही गणूच्या चाहुलीचा सर्व प्राण्यांनी धसकाच घेतला होता. दोघेही न जेवताच घरातून आले होते. फिरून फिरून दोघेही दमले. दोघांनाही कडाडून भूक लागली होती. विश्रांतीसाठी उघड्या माळावर बसले होते. त्या काळ्याकुट्ट अंधारात रात्री दोघेही निराश होऊन आकाशाकडे पाहत बसले होते. गणू धनाजीला म्हणाला, धनाजी, आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे की शिकार न करता रित्या हातानं जावं लागतंय. आईचे शब्द आजही माझ्या कानावर घुमतात. मुलगी झालेल्या आनंदाच्या भरात मी निघालो बघ, पण शिकार काही मिळत नाही बघ. इतक्यात पलीकडच्या झुडपात खसखस आवाज झाला. धनाजीने बॅटरीचा झोत तिकडे फिरवला. गणूला सशिणीची 2 पिल्लं दिसली. त्याने बंदुकीचा नेम धरून त्या पिल्लांच्या दिशेने चाप ओढला. इतक्यात गणूच्या आवाजाने सशिणीने पिल्लांकडे झेप घेतली आणि बंदुकीतून सुटलेली गोळी क्षणार्धात सशिणीच्या पायात घुसली आणि सशिण उसळी मारून तडफडत खाली पडली. तिच्या पायातून रक्त वाहत होतं. रक्तबंबाळ होऊन पडलेली सशिण विवळत होती. पिल्ले कावरीबावरी होऊन सशिणीभोवती फिरत होती. गणूनं ते दृश्य पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
धनाजी पण हे दृश्य पाहून गहिवरला. सशिणीच्या पायातून गोळी आरपार गेल्याने ती बेशुद्ध पडली होती. धनाजीला घनदाट जंगलातील वनस्पतींची माहिती होती. तो पळत पळत झाडपाला आणण्यासाठी गेला. त्याने झाडाचा पाला ओरबाडून आणला. तो घामानं चिंब भिजला होता. त्याने पाला कुस्करून सशिणीच्या जखमेवर घट्ट बांधला. जवळच असणाऱ्या झऱ्यातील थंडगार पाणी ओंजळीतून आणून त्याने तिच्या तोंडात घातले. थोड्या वेळाने सशिण शुद्धीवर आली. तिला आपल्या पिल्लांची आठवण झाली. धनाजीने पिल्लांना जवळ ठेवलं. क्षणार्धात पिल्ले सशिणीला विलगली. हे दृश्य पाहून गणू आणि धनाजी दोघांनाही गहिवरून आलं. त्याचवेळी दोघांनी आजपासून मुक्या प्राण्यांची शिकार करायची नाही अशी शपथ घेतली आणि दोघेही तरबेज शिकारी शिकारीविना घरी परतले. धन्यवाद.